चा रिपोर्ट बघूयात। शुभांशु शुक्ला बुधवारी अंतराळाकडे झेपावलेले भारतीय, राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ प्रवासासाठी निघालेले दुसरे भारतीय। ॲक्सिओम 4 या मोहिमेसाठी ते अंतराळाकडे झेपावलेत। ही मोहीम नेमकी काय आहे आणि शुभांशु शुक्ला नेमके कोण आहेत बघूयात या रिपोर्टमधून। स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा, सारे राष्ट्र का ध्यान आपके तरफ है और हम सब आपको बधाई देते हैं। ऊपर से भारत कैसा दिखता है आपको? जी, मैं बगैर किसी झिझक के कह सकता हूँ कि सारे जहां से अच्छा। अंतराळ प्रवास करणारे भारतीय म्हणून आजवर केवळ राकेश शर्मा यांचं एकमेव नाव घेतलं जायचं। मात्र आता राकेश शर्मांच्या बरोबरीनं आणखी एक नाव घेतलं जाईल आणि ते नाव म्हणजे शुभांशु शुक्ला। नमस्कार, मेरे प्यारे देशवासियों, व्हाट अ राइड। 40 साल बाद हम वापस अंतरिक्ष में पहुंच गए हैं और कमाल की राइड थी। इस समय हम 7.5 किलोमीटर प्रति सेकंड की रफ्तार से पृथ्वी के चारों तरफ घूम रहे हैं और मेरे कंधे पे मेरे साथ मेरा तिरंगा है जो मुझे बता रहा है कि नहीं हूँ, मैं आपके साथ हूँ। ॲक्सिओम 4 या मोहिमेसाठी शुभांशु शुक्ला अंतराळात झेपावले आणि तो क्षण पाहताना शुभांशु यांच्या आईला अश्रू अनावर झाले। बहुत अच्छा अनुभव है, बहुत अच्छा हम रहा और हमारा ये मिशन बच्चे का पूरा हो रहा है, इसलिए हम लोग बहुत अपने को गौरवान्वित महसूस करते हैं और बहुत भाग्यशाली हैं। हम ऐसे बच्चे के पिता हैं कि जो हमें बच्चे ने ये जो है उसकी वजह से हमारा आज इतना मान सम्मान हो रहा है कि हम बहुत खुश हैं और ज़िंदगी का हमारे सबसे बड़ा खुशी का दिन है हमारे लिए। बहुत प्राउड मोमेंट है और पूरे देश के लिए है और ऑफ कोर्स मैं बहन हूँ तो ऑफ कोर्स मेरे लिए कुछ ज़्यादा ही मिक्स ऑफ इमोशंस हैं यहाँ पे राइट नाउ। बहुत सारी खुशी, बहुत सारा प्यार एंड बहुत सारा नर्वसनेस आई कैन से, बट यस जो भी होगा अच्छा होगा। शुभांशु शुक्लांचा जन्म 10 ऑक्टोबर 1985 रोजी लखनौ मध्ये झाला। NDA आणि IAF मधून त्यांनी लष्करी शिक्षण घेतलं। बंगळुरूतून एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी एमटेक केलं। 2006 मध्ये वायुदलात लढाऊ पायलट म्हणून ते रुजू झाले। MiG-21, MiG-29, Su-30, जॅग्वार, हॉक ही विमानं चालवण्याचा त्यांना अनुभव आहे। शुभांशु यांच्याकडे सुमारे 2000 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे। 2019 मध्ये इस्रोच्या गगनयान कार्यक्रमाकरता त्यांची निवड झाली। रशियामध्ये युरी गगारिन कॉस्मोनॉट प्रशिक्षण केंद्रात अतिवैज्ञानिक प्रशिक्षण त्यांनी घेतलं। ॲक्सिओम 4 या मिशनचे मुख्य पायलट म्हणून त्यांची निवड झाली आहे। 41 वर्षांनंतर ISS अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर प्रवास करणारा पहिला भारतीय म्हणजे शुभांशु शुक्ला। शुभांशु हे या ॲक्सिओम 4 मिशनसाठी पायलट म्हणून जबाबदारी पाहत आहेत, तर त्यांच्यासोबत अमेरिकेच्या अनुभवी अंतराळवीर कमांडर पेगी विट्सन, पोलंडचे स्लावोज उझनास्की विन्स्निवस्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे मिशन विशेषज्ञ म्हणून सहभागी आहेत। ज्या मिशनसाठी ते अंतराळात गेले ते ॲक्सिओम 4 हे मिशन नेमकं काय आहे आपण तेही समजून घेऊया। ॲक्सिओम शोध कंपनी, नासा आणि स्पेसएक्स यांनी मिळून आयोजित केलेली खासगी मानवयुक्त मोहीम आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार। फ्लोरिडा इथून स्पेसएक्स फाल्कन वरून लॉन्च करण्यात आली। गुरुवारी ISS मध्ये डॉकिंग होणार। अंतराळ मोहिमेमध्ये 4 सदस्यांचा समावेश। कमांडर पेगी विट्सन अमेरिकेच्या, पायलट शुभांशु शुक्ला भारताचे, मिशन स्पेशालिस्ट सोवोस उझनास्की विस्निवस्की पोलंडचे, तिबोर कपूर हे हंगेरीचे। तर अंदाजे 14 ते 21 दिवसांचा हा प्रवास असेल। ISS वर अनुभव आणि प्रयोगांचं संकलन केलं जाईल। ॲक्सिओम 4 ही मोहीम खासगी आणि बहुराष्ट्रीय सहकार्याचं प्रतीक आहे। जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीचं महत्त्व यातून अधोरेखित होईल। गगनयान मोहिमेसाठी काही डेटा इनपुट्स आणि रिझल्ट याच्यातून आलेले हे प्रयोग केल्यानंतर याचा फायदा नंतर होणार आहे गगनयानसाठी आणि एकतर त्यांना सवय होईल कारण पायलटचा रोल इथे असल्यामुळे नंतर पण ही विल प्ले द सेम रोल। शुभांशु शुक्लांची अंतराळ भरारी ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे।
शुभांशु शुक्ला आता संपूर्ण देशाची शान बनलेत. भविष्यात अशा अनेक अंतराळ मोहिमा निघत राहोत आणि त्यामध्ये देशाची मान उंचावण्याची संधी अनेक शुभांशूंना मिळत राहो याच शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.